होत नव्हता. मग त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की 2 इसम आहेत, साधारण 20 ते 21 बायस त्याचे. मग त्या अनुषंगाने आपले डी पक्षाचे पाटील साहेब आणि त्यांची पूर्ण ही टीम आहे, हे आम्ही बरेच वर्कआउट करतो याच्यामध्ये. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये हा आता आपण आरोपी जो होता अब्राहिम सिंग म्हणून वय वर्ष 20 याला आपण ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरती या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. तर त्याने एक त्याचाच मायनर मित्र आहे, त्याच्याबरोबर ही बुलेट त्यांनी चोरलेली आहे आणि त्यांना ती जॉय रायडिंगची सवय झालेली आहे. म्हणजे बुलेटच त्यांना आवडतात आणि आपण बघाल तिथे आपण याला 3 बुलेट आणलेले आहेत. त्यामध्ये एक पल्सर गाडी चोरलेली आहे, जी पल्सर गाडी बदलापूर पोलीस ठाणे आधी चोरीला गेलेली आहे. त्यातली एक बुलेट ही मानपाड्याची आहे, एक आमची आहे आणि एक डोंबुलीची आहे. ती आम्ही ट्रेस करत आहोत त्यामध्ये मालकाच्या पत्त्याने. अशा आपण 4 हे केलेले आहेत. काल त्याला मान्य कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्याला PC दिलेली आहे, की आज संपत आहे आणि आम्ही ते बदलापूर पोलिसांना त्यांच्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये ताबा घ्यायला विनंती करत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला अजून काहीतरी निष्पन्न व्हायची शक्यता आहे अजून गाड्यांच्या. सर त्याच्यासोबत अजून काही लोक म्हणजे मुलं किंवा इतर कोण? हा एक मायनर मुलगा आहे त्यांच्या दोघांना जॉय रायडिंग ते करतात ती लोक. म्हणजे आपल्याला असं फॅड आलेलं आहे, गाडी उचलायची, घेऊन जायची, फिरवायची, मित्राबरोबर सोडून द्यायची, अशातला प्रकार आहे. चोरी कशा प्रकारे व्हायची, म्हणजे कशा प्रकारे गाडी घेऊन काय करायचं ते? चोरी बिल्डिंग खाली असलेली गाडी ते डायरेक्ट स्टार्ट करायची, त्यांना आयडिया असेल काही चालू करायची आणि मग ती घेऊन आपल्या इथे घरी लावायचे लांब कुठेतरी आणि जेव्हा एन्जॉय करायचं, फिरायचं, पेट्रोल टाकायचं काय असेल ते आणि फिरायचं आणि परत गाडी येऊन लपून ठेवायची आपली. अशी काय ते रस्त्याला सोडत नव्हते, त्यामुळे आपल्या गाडी ट्रेस होत नव्हत्या. आपण मोठ्या कौशल्याने ते ट्रेस केलेले आहेत. हे कुठले आहेत? बदलापूर मधलेच आहे की बदलापूरच्या बाहेर? बदलापूरमधले, पश्चिम मधले. आपल्या टीममधून कोणी कोणी काम केलं? आपल्या टीममध्ये पाटील साहेब आहेत, कबडे आहेत, बाळणे साहेब आहेत, पाटील आहेत, मुली आहेत पाटील. त्यांना पण विचारलं ना काय त्यांनी कसा तपास केला थोडासा. कसा तपास केला? एक बुलेट चोरी गेल्याची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय बातमीदाराबाबत शोध घेतला होता की आपल्याकडे बुलेट चोर कोण आहे. आम्ही नाशिकला पण काम केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्हाला बुलेट चोरीबाबत थोडक्यात तिकडून पण माहिती मिळालेली होती की आपल्या बदलापूरच्या हातीत कोण ट्रेस करतं किंवा काय. तर त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली, त्यावरून आम्ही परत त्याचा CDR काढला. CDRवरनं थोडक्यात माहिती मिळाली आणि तो कुठे बदलापूरवरून चोरी करून त्याने गाड्या कुठे लपलेल्या आहेत त्याबद्दल पण आम्हाला थोडक्यात माहिती मिळाली. मग आम्ही जाऊन आधी